उड़ी उड़ न सकी, बस में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो रोने लगी, सीट न मिली तो रोने लगी। ड्राइवर ने बोला आजा मेरे पास, ड्राइवर ने बोला आजा मेरे पास। तितली बोली हट बदमाश, तितली बोली हट बदमाश, हट बदमाश मेरा घर है पास, हट बदमाश मेरा घर है पास। तितली उड़ी उड़ न सकी, तितली उड़ी उड़ न सकी। ट्रेन में चढ़ी सीट न मिली, सीट न मिली तो रोने लगी, सीट न मिली तो रोने लगी। बंदर ने बोला आजा मेरे पास, बंदर ने बोला आजा मेरे पास। तितली बोली हट बदमाश, तितली बोली हट बदमाश, हट बदमाश मेरा घर है पास, हट बदमाश मेरा घर है पास। Thank you so much for watching and subscribe this channel. सुंदर छोट्या मुलांनी सुद्धा सुंदर असं गाणं सुंदर नृत्य केलेलं आहे. बरोबर आवाज एक वेळा जोरात टाळ्या होऊ द्या सुंदर छोट्या मुलांसाठी. आताच्या झालेल्या या गीताला प्रकाश उपराळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. रविभाऊ ठाकरे यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. लता वाडेकर 20 रुपये, पियुष उपराळे 100 रुपये, ईशाजी पचारे 20 रुपये, उमेश चक्रनारायण 100 रुपये यांनी बक्षीस दिलेलं आहे. देवीदास सुदर यांनी 50 रुपये, शालिनी इंगळे यांनी 20 रुपये, शालिनी इंगळे यांनी 20 रुपये दिलेले आहे. अभिनंदन योगेश इंगळे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विश्वरूप इंगळे यांच्याकडून 20 रुपये बक्षीस दिलेलं आहे. अभिनंदन इंगळे यांच्याकडून 50 रुपये बक्षीस आहे. 50. शिलाताई इंगळे यांनी 50 रुपये बक्षीस दिलेलं आहे. सर्व बक्षीस देणाऱ्या पालकांचे आणि गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याकडे जाऊ आपण वर्ग इयत्ता दुसरीकडे. माझ्या शाळेने मला आत्मविश्वासाने भरून दिले आहे. मला माझी शाळा खूप आवडते. मला माझ्या मराठी शाळेचा अभिमान आहे. हाच अभिमान दर्शवणारे हे जे नृत्य आहे ते इयत्ता वर्ग दुसरीचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहे. तयार आहे बेटा? यानंतर इयत्ता तिसरी तयार राहतील. इयत्ता तिसरीचे विद्यार्थी यानंतर तयार राहतील. माया
शिक्षणाचं महत्व या गीताने आपल्याबरोबर सादर केलं. म्हणजे पहा, मराठी शाळा शिकण्याचे खूप फायदे आहे. कारण आजकाल असं झालेलं आहे, कॉन्व्हेंट संस्कृती सुरू झालेली आहे, परंतु कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थी टाकल्यानंतर, आपले मुलं टाकल्यानंतर त्या मुलांना धड इंग्रजी येत नाही, धड मराठी येत नाही, अशी याची परिस्थिती झालेली आहे. म्हणून माझं आव्हान आहे प्रत्येक पालकांना, कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या मुलांचं शिक्षण हे 4थीपर्यंत तरी प्राथमिक शाळेतून होणं आवश्यक आहे, मराठी मीडियममधून होणं आवश्यक आहे. त्याचं असं जर नाही झालं तर आपल्या मराठी शाळा टिकणार नाहीत आणि आपल्या मुलांना मराठी भाषेचा कोणताही गंध राहणार नाही. आजची परिस्थिती अशी आहे, जे विद्यार्थी कॉन्व्हेंटमध्ये शिकतात त्यांना जर आपण 76 सांगितलं त्यांना समजत नाही, त्यांना 76 सांगावं लागेल तेव्हा त्यांना समजते. आहे ना बरोबर? आहे ना परिस्थिती? त्यासाठी प्राथमिक शिक्षण तरी कमीत कमी मराठी शाळेतून होणं आवश्यक आहे, झालंच पाहिजे. असं सर्व गावकऱ्यांनी, गावातील सर्व पालकांनी आपल्या मुलाविषयी हा विचार करायला पाहिजे आणि प्राथमिक शिक्षण हे मराठीतून झालं पाहिजे. सुंदर असं नृत्य इयत्ता 2री आपल्यासमोर सादर केलेलं आहे. यानंतर इयत्ता 3री वर्ग आपल्यासमोर घेऊन येत आहे. विविध भावना दर्शविणारे गीत इयत्ता 3रीचे विद्यार्थी घेऊन येत आहे. याच्यानंतर इयत्ता 7वी तयार राहतील. देशभक्तीपर गीत घेऊन इयत्ता 7वा वर्ग तयार राहणार आहे. आताच झालेल्या गाण्याला रवी ठाकरे यांनी सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद रवी भाऊ. त्यानंतर शादर पचारे यांनी 10 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. फार फार धन्यवाद आपले. यानंतर इयत्ता 3री आपल्यासमोर सुंदर नृत्य घेऊन येत आहे. प्रणिता प्रकाश इंगडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. प्रणिता, हां कर. हां, आताच नुकत्याच संपलेल्या गाण्याला लता वाडेकर यांनी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. स्वागत करूया. झालं हे चाल जशी नागावानी दिसते जशी झालं, पोट जसे पेरू आणि दिसते लाल लाल. चाल जशी नागावानी दिसते जशी झालं, पोट जसे पेरू आणि दिसते लाल लाल. हसती जशी परिवणी करती माझं हाल, आज उद्या नको निघून जाईल हा विसाल, निघून जाईल हा विसाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल, ही पोर कशी मटकत चाल. जसं लागलं हिला 16 साल, ही पोर कशी मटकत चाल.
पैंज चांदीचा कमरबंद खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग काळी बिंबी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू छुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क कर लग बाय 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 छान सुंदर इयत्ता तिसरीच्या मुलींनी सुंदर असा डान्स केलेला आहे. त्यानंतर जो आपण 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे, 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केलेला आहे. त्यासाठी देशभक्तीवर गीत सादर केलेलं आहे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी. आताच्या गीताला